नमस्कार मित्रांनो, किरण दानावडे प्रॉपर्टी गाईड युट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे. मित्रांनो, तुम्ही जर म्हाडाच्या 2026च्या मुंबई लॉटरीसाठी अर्ज केला असेल तर तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आणि मोठी अपडेट आहे. म्हाडाच्या मुंबई मंडळाने जाहीर केलेल्या घरांसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया आता पूर्ण झाली आहे. परंतु आता पुढे काय, लॉटरी कधी निघणार आणि त्या पुढील महत्त्वाच्या तारखा कोणत्या असणार आहेत, या सर्व प्रश्नांची उत्तरे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण स्टेप बाय स्टेप समजून घेणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर चला व्हिडिओ सुरू करूया. मित्रांनो, यंदा म्हाडाच्या मुंबई मंडळाने 2640 घरांसाठी लॉटरी जाहीर केली होती. यासाठी 30 मार्च 2026 रोजी जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानुसार या सोडतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख होती 28 मे 2026 आणि या सोडतीसाठी अनामत रक्कम भरण्याची शेवटची तारीख होती 29 मे 2026. तर या संपूर्ण कालावधीमध्ये म्हाडाकडे तब्बल 97,613 अर्ज दाखल झाले होते. तर त्यापैकी 75,366 अर्जदारांनी यशस्वीरित्या आपली अनामत रक्कम म्हणजे ईएमडी अमाऊंट जमा केली आहे. म्हणजे या 2640 घरांच्या सोडतीसाठी प्रत्यक्षात 75,366 अर्ज प्राप्त झाले आहेत. थोडक्यात सांगायचं तर एका घरासाठी सरासरी 28 ते 29 अर्जदार या स्पर्धेत आहेत. जरी 2024च्या तुलनेत यंदा अर्ज थोडे कमी असले तरी मुंबईकरांचा म्हाडावरील विश्वास आणि परवडणाऱ्या घरांसाठीची मोठी मागणी यातून स्पष्टपणे दिसून येते. उत्कृष्ट बांधकाम, बाजारापेक्षा कमी किंमत आणि पार्किंग सारख्या सुविधांमुळे या लॉटरीला भरघोस प्रतिसाद मिळाला आहे. तर मुंबई मंडळाच्या या सोडतीमध्ये म्हाडाने अत्यंत मोक्याच्या ठिकाणी ही घरं उपलब्ध करून दिली आहेत. यामध्ये विक्रोळीचं कन्नमवार नगर, गोरेगावची पत्राचाळ आणि पहाडी गोरेगाव, बोरिवलीतील जुने मागाठाणे आणि गोराई, चेंबूर सुभाषनगर, वांद्रे गांधीनगर, दादर लोकमान्य नगर, वडाळा अँटॉफिल, घाटकोपर पंतनगर, माझगाव पवई, कोपरी आणि तुंगा आणि गिरगाव अशा प्रमुख ठिकाणांचा या सोडतीमध्ये समावेश असणार आहे. तर या सोडतीत उपलब्ध असणाऱ्या उत्पन्न गटानुसार घरांची विभागणी पाहिली तर अत्यल्प उत्पन्न गट म्हणजे ईडब्ल्यूएस या उत्पन्न गटासाठी एकूण 145 सदनिका, तर अल्प उत्पन्न गट म्हणजे एलआयजी या उत्पन्न गटासाठी एकूण 858 सदनिका, तर मध्यम उत्पन्न गट म्हणजे एमआयजी या उत्पन्न गटासाठी एकूण 798 सदनिका, तर उच्च उत्पन्न गट म्हणजे एचआयजी या उत्पन्न गटासाठी एकूण 839 सदनिका अशा या मुंबई म्हाडा मंडळाच्या लॉटरीसाठी एकूण 2640 सदनिका या सोडतीमध्ये उपलब्ध असणार आहेत. तर म्हाडा मुंबई मंडळाच्या या 2640 घरांच्या लॉटरीमध्ये एक सर्वात मोठी आनंदाची बातमी म्हणजे विक्रोळीच्या कन्नमवार नगर मधील बांधकाम सुरू असलेल्या 1221 घरांच्या किमतीत म्हाडाने थेट 7.5% कपात केली आहे. म्हणजे 7.5% घरांच्या किमती म्हाडाने कमी केल्या आहेत. या 1221 घरांपैकी 710 घरे आता केवळ उच्च उत्पन्न गटासाठी म्हणजे एचआयजी या उत्पन्न गटासाठी नव्याने उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यामुळे उच्च उत्पन्न गटातील अनेक नागरिकांना आधुनिक सुविधा असलेले आणि परवडणाऱ्या किमतीतील घर मिळण्याची मोठी सुवर्ण संधी देखील या ठिकाणी मिळालेली आहे. तर म्हाडा मुंबई मंडळाच्या या सोडतीसाठी अर्ज तर भरून झाले, पण आता पुढे काय, काही महत्वाच्या तारखा आहेत ज्या तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचे आहे. पहिली यादी म्हणजे ड्राफ्ट लिस्ट, जी की 10 जून 2026 रोजी दुपारी 3 वाजता म्हाडाच्या अधिकृत वेबसाईटवरती प्राप्त अर्जांची प्रारूप यादी म्हणजे ड्राफ्ट लिस्ट जाहीर होणार आहे. त्यानंतर दाव्या आणि हरकती म्हणजे ड्राफ्ट लिस्ट म्हणजे प्रारूप यादी जाहीर झाल्यानंतर जर प्रारूप यादीमध्ये तुमच्या अर्जाबाबत काही चूक किंवा आक्षेप असल्यास तो तुम्हाला ऑनलाईन नोंदवण्यासाठी तुम्हाला 12 जून 2026 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत वेळ मिळणार आहे. त्यानंतर अंतिम यादी म्हणजे सर्व अर्जांची आणि दाव्यांची छाननी पूर्ण झाल्यानंतर सोडतीसाठी पात्र असणाऱ्या स्वीकृत अर्जदारांची अंतिम यादी 16 जून 2026 रोजी दुपारी 3 वाजता प्रसिद्ध करण्यात येईल. त्यामुळे सध्या तरी 10 आणि 16 जूनला येणाऱ्या या याद्यांमध्ये तुमचं नाव आहे की नाही ते नक्की तपासा. तर आता सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे या म्हाडा मुंबई लॉटरीचा निकाल कधी लागणार, म्हणजे लॉटरीचा दिवस आणि वेळ काय असणार आहे. तर मित्रांनो, सध्या महाराष्ट्र राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या म्हणजे विधान परिषद निवडणुकांसाठी आदर्श आचारसंहिता लागू आहे. भारतीय निवडणूक आयोगाच्या नियमानुसार ही आचारसंहिता 25 जून 2026 पर्यंत असणार आहे. त्यामुळे म्हाडाने संगणकीय सोडतीची तयारी पूर्ण केली असली तरी अंतिम तारीख, वेळ आणि ठिकाण अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही. 25 जून नंतर म्हणजेच आचारसंहिता संपताच म्हाडाकडून सोडतीची नवीन तारीख अधिकृतरित्या जाहीर केली जाईल. तर मित्रांनो, ही होती म्हाडा मुंबई लॉटरी 2026 संदर्भातील एक छोटीशी पण अतिशय महत्वपूर्ण अपडेट. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्र परिवारासोबत शेअर करायला विसरू नका आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.